माझ्या पूर्ण लाईफमध्ये एवढा सुंदर व्ह्यू मी आजपर्यंत बघितला नव्हता. चला आज तुम्हाला मी दाखवते. हा एकच काय मंडळी. सो आज आम्ही चाललो आहे लाँग टेल बोटसाठी. तर ही आम्ही प्रायव्हेट बोट बुक केली होती. तर तुम्हाला दाखवतेच आता. पुढे एवढा सुंदर व्ह्यू होता. आणि माझा भाऊ पण आलेला आहे. आमच्या ट्रीपमध्ये फर्स्ट ट्रीप होती त्याची ही इंटरनॅशनल. तर त्यामुळे आम्हाला पण खूप हॅप्पी वाटत होतं आणि आम्ही पण खूप खुश होतो. सगळेच खूप हॅप्पी होते. मस्त आम्ही तिथं फोटोशूट वगैरे करायला स्टार्ट केला. फोटो नाही काढले म्हणजे काय त्या ट्रिपचा अर्थच नाही उरत. तरी माझ्या भावाला बिलकुल आवडत नाही फोटोज आणि व्हिडिओ करायला. तरी पण मी त्याचे फोटोज वगैरे काढत होते. थोडंसं आठवण राहिले पाहिजे आपल्याला. नंतर कधी आपण आठवण काढली की लक्षात राहिलं पाहिजे की ह्या ठिकाणी आपण असं गेलो होतो. त्यामुळे सो असंच व्ह्यू एन्जॉय केला. एवढा सुंदर व्ह्यू होता. इकडे आम्हाला ह्या बीचवर 20 मिनिट्सचाच टाईम होता. आम्हाला 4 आयलंड करायचे होते. तर ह्या आयलंडवर आम्हाला 20 मिनिट्स दिले होते त्यांनी. तर मग मस्त आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले. व्ह्यू पण बघितला. तसं आम्हाला खूप वेळ थांबायचं होतं तिथं, पण आम्हाला तिथं वेळच नव्हता. त्यामुळे मग आम्हाला थांबता आलं नाही. तर तुम्ही माझे सगळे लास्टचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहितीच झालं असेल माझ्या भावाला काय प्रॉब्लेम आला होता. नसेल माहीत तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. तिकडे माझे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल तर नक्कीच माहीत असेल. सो एनिवे त्यानंतर मग आम्ही तिथले 20 मिनिट्स आमचे फिनिश झाले. मग आम्ही नेक्स्ट आयलंडवर आलो. तर तिकडे मग माझ्या भावाला स्विमिंग येते. सो त्यांनी स्विमिंग केली. आम्ही पण थोडी स्विमिंग केली तिकडे. पण मला असं वाटलं एका टाईमला की मी का उतरले, कारण की एवढं गरम पाणी होतं. त्यामुळे सगळं स्किन सगळी इचिंग होत होती. त्यामुळे खूपच आम्हाला चिकचिक वाटत होतं. नंतर असं वाटलं बरं झालं मी थोडंसं 5-10 मिनटंच होते, पण तिथे चेंज करायला पण कपड्याला काही चांगले वॉशरूम नव्हते. त्यामुळं मग आम्हाला एवढं काही आवडलं नाही. पण बीच एवढा सुंदर होता. आयलंड खूप छान वाटलं. त्यानंतर आमची ही प्रायव्हेट बोट होती तर तिकडे त्यांनी सेटअप केलेला होता. तर हे त्यांच्याकडून होतं. तर आम्ही त्यांना व्हिगन जेवण सांगितलं होतं. मस्त मग तिथं जेवण वगैरे ह्यांनीच केलं. मी तर फोटो काढण्यामध्येच मस्त एन्जॉय करत होते. मला फोटोजच खूप आवडतात काढायला. सो मी फोटोज काढत बसले होते. ह्यांनी जेवण करत होते. कारण की आम्हाला येऊनच 2 दिवस झाले होते. म्हणजे ज्या दिवशी आलो त्या दिवशी फ्लाईटमध्ये दिवस गेला. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला पाऊस पडला. त्यामुळे आमचं त्यात तो दिवस एक वेस्ट गेला. हा आमचा 3rd डे होता इकडचा. तर बरं झालं. तिकडे कधी वातावरण चेंज होईल काही सांगता येत. त्यामुळे आम्हाला मिनटाला भीतीच वाटत होती तिकडे, कारण आमचे डेज वाया नाही गेले पाहिजे. पण हा दिवस